जगातील सर्वात मोठा आणि खोल घाव तो नसतो जो शत्रूने समोरून घातलाय, तर तो असतो जो आपल्याच माणसाने पाठीमागून केलाय. अनेकदा आपण बाहेरच्या शत्रूशी लढायला तयार असतो, त्यांच्यासोबत स्वतःचा बचाव पण करू शकतो. पण जेव्हा शत्रू आपल्याच घरात आपल्याच सोप्यावर बसून चहा पित असतो आणि आपल्यालाच ताटात खात असतो, तेव्हा त्याला ओळखणं अशक्य होतं. त्यांना आपण नातेवाईक म्हणतो. सगळेच नातेवाईक वाईट नसतात. काही खरोखरच देवासारखे पाठीशी उभे राहतात. पण काही असेही असतात जे चेहऱ्यावर साखरेसारखे गोड बोलतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष असतं. त्यांना तुमचं सुख बघवत नाही, तुमची प्रगती सहन होत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र, फिजिओलॉजिक्स आणि चाणक्य नीतीच्या आधारे अशा 5 मुख्य लक्षणाबद्दल बोलणार आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की तुमच्या नात्यात कोण कपट करतंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची निशाणी, गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे. जी व्यक्ती मनात कपट धरून असते, तिचा पहिला प्रयत्न हा असतो की तुमच्या मनात स्वतःबद्दल संशय निर्माण होऊ न देणे. यासाठी ते काय करतात, ते तुमच्या समोर आल्यावर तुमची अतिस्तुती करतील. अरे वा, तू किती छान दिसतोस, तुझा मुलगा किती हुशार आहे, तुझ्यासारखा चांगला माणूस संपूर्ण खानदानात नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, जे नातं खरं असतं ना, तिथे हक्क असतो, तिथे कधी कधी राग असतो आणि स्पष्ट व्यक्तीपणा असतो. पण कपटी माणूस तुमच्या पाठीमागे तुमची लायकी काढेल आणि समोर आल्यावर देवासारखी स्तुती करेल. चाणक्य म्हणतात, ज्याप्रमाणे शिकारी हरणाची शिकार करण्यापूर्वी अत्यंत मधुर आवाजात गाणं गातो, अगदी त्याचप्रमाणे कपटी व्यक्ती तुम्हाला जाळ्यात ओढण्यापूर्वी किती अति गोड बोलते. जर एखादा नातेवाईक अचानक तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त गोड बोलायला लागला असेल, तर थोडे सावध व्हा. जर्मन भाषेत एक खूप सुंदर शब्द आहे, शाइनफ्राईड. याचा अर्थ असा होतो की दुसऱ्याच्या अपयशात किंवा दुःखात स्वतःला सुप्त आनंद मिळवणे. कपटी नातेवाईकाचे हे सर्वात मोठे लक्षण आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं संकट येतं, समजा तुमचा बिझनेस बुडला, नोकरी गेली किंवा घरात काही वाद झाला, तेव्हा हे नातेवाईक सर्वात आधी तुमच्या घरी धावत येतील. दाखवताना ते असं दाखवतील की त्यांना तुमची खूप काळजी आहे. ते म्हणतील, अरे रे, फार वाईट झालं हो, पण त्यांच्या डोळ्याकडे नीट लक्ष देऊन बघा. त्यांच्या डोळ्यात दुःख नसतं, तर एक प्रकारची तृप्ती असते, एक चमक असते. ते तुमच्या घरी मदतीसाठी नाही, तर तुमच्या दुःखाला तमाशा पाहायला येतात आणि स्वतःच्या मनाला शांती द्यायला आलेले असतात. ते तुमच्यासमोर सहानुभूती दाखवतील, पण घरातून बाहेर पडताच दुसऱ्या नातेवाईकाला फोन करून सांगतील, बघितलं का, फार उडत होते ना ते, आले ना जमिनीवर. तिसरं लक्षण, जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करता, एखादी गाडी घेता, नवीन घर घेता किंवा तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळतं, तेव्हा संपूर्ण जग तुमचं कौतुक करेल. पण हा कपटी नातेवाईक कधीही मनातून आनंदी होणार नाही. तो तुमच्या यशाचा स्वीकार करू शकत नाही. मग तो काय करेल, तो तुमच्या कष्टाचा अपमान करेल. तो म्हणेल, अरे हो, ठीक आहे ना, त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून त्याला ती नोकरी मिळाली, नाहीतर त्याचे मार्क तर आपल्याला माहीतच आहेत. किंवा गाडी तर छानच आहे, पण मायलेज किती देते, खूप खर्ची गाडी घेतली. यार, तू तुमच्या आनंदाच्या क्षणात काहीतरी मिठाचा खडा टाकणे, तुमच्या यशाचे महत्त्व कमी करणे आणि तुमच्या कष्टाला निव्वळ नशीब किंवा योगायोग म्हणणे ही त्याची जुनी सवय असते. त्यांना भीती असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे निघून जाल तर. चौथं लक्षण खूप धोकादायक आहे. हे लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या घरातील गुप्त गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तुझा पगार किती आहे रे आता, तुम्हा पती पत्नीमध्ये काही वाद चालू आहे का, तुमच्या जमिनीचा तो वाद मिटला का, असे प्रश्न ते अगदी सहज विचारतील, जणू काही त्यांना तुमची खूप काळजी आहे. पण मित्रांनो, हे लोक माहिती का गोळा करतात, कारण त्यांना ही माहिती तुमच्याच विरोधात वापरायची असते. तुमच्या घरातल्या कमजोर नसा कोणत्या आहेत हे त्यांना शोधायचं असतं. तुमच्याकडून माहिती काढायची असते आणि ही माहिती तिखट मीठ लावून समाजात किंवा इतर नातेवाईकांमध्ये पसरवायची असते. हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. चाणक्य म्हणतात, जो माणूस तुमच्या खाजगी गोष्टी जाणून घेण्यासाठी अति उत्सुक असतो ना, तो कधीही तुमचा हितचिंतक असू शकत नाही. आपल्या घरातील गुप्त गोष्टी, आर्थिक व्यवहार आणि आपल्या कमजोरी कधीही अशा लोकांसमोर उघडी करू नका, जेणेकरून तेच आपला वापर करतील. आणि 5वं आणि शेवटचं लक्षण, सोयीस्कररित्या गायब होणे.
जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, सत्ता असते, सुख असतं, तेव्हा हे नातेवाईक तुमच्या अवतीभोवती घुटमळत असतात. तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सर्वात पुढे असतात. पण जेव्हा तुमच्यावर खरोखरची वाईट वेळ येते, जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असते किंवा मानसिक आधाराची गरज असते, तेव्हा ते अचानक लोक दिसेनासे होतात. तुम्ही त्यांना फोन केला तरी ते उचलणार नाहीत आणि उचलला तर आधीच स्वतःच रडायला लागतील. अरे माझीच परिस्थिती खूप खराब आहे रे आता. ते तुम्हाला मदत करणे तर लांबच राहिले, पण साधी विचारपूस करायलाही घाबरतात. कारण त्यांना भीती असते की जर आपण जवळीक दाखवली तर आपल्याला काही मदत करावी लागेल. खरं नातं ते असतं जे अडचणीत धावून येतं, जे सुखात मागे राहिलं तरी चालेल, पण कपटी नातेवाईक सुखात तुमचे पार्टनर आणि दुःखात सर्वात आधी पळ काढतात. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. वेळ आणि स्वार्थ माणसाचा चेहरा बदलून टाकतात. जर तुमच्या आयुष्यातही असे कपटी नातेवाईक असतील तर त्यांच्याशी भांडत बसू नका, त्यांच्यावर राग काढू नका, कारण राग काढण्यास तुमची ऊर्जा वाई जाईल. मग करायचं काय? आचार्य चाणक्य सांगतात, उपेक्षा म्हणजे अशा लोकांपासून गपचूप अंतर निर्माण करा. त्यांना आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय सांगू नका. त्यांच्याशी संबंध ठेवा, पण ते फक्त नमस्कार करण्यापुरतेच ठेवा. स्वतःला इतकं यशस्वी बनवा की तुमचं यशच त्यांना सर्वात मोठं उत्तर असेल. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या आयुष्यातही असा एखादा अनुभव आलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. हा विचार जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या माणसाला याची खरंच गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला जागवणाऱ्या विचारासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.